नमस्कार. आज आपण पोटॅटो क्रोकेट्सची रेसिपी पाहणार आहोत. प्रथम एका भांड्यात बटाटे उकडून थंड करून सोलून घ्यावेत. नंतर ते स्मॅशरने छान स्मॅश करून घ्यावेत. स्मॅश करून झाल्यावर बटाट्याचा लगदा तयार होईल. हा लगदा आपण त्यात धने जिरे पूड 1 चमचा, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा चाट मसाला, चवीनुसार मीठ आणि काही इटालियन हर्ब्स घालणार आहोत. इटालियन हर्ब्स घातल्याने त्याला खूप छान चव येते आणि स्वादही छान लागतो. नंतर त्यात आपण 1 चमचा कॉर्नफ्लोअर ऍड करतो. कॉर्नफ्लोअर ऐवजी तुम्ही 1 चमचा मैदा घालू शकता किंवा त्यात 2 ब्रेडचा चुरा म्हणजे ब्रेड क्रम्सही घालू शकता. या सर्व गोष्टींमुळे मिश्रणाला छान बाइंडिंग येईल. हे सगळं मिश्रण ह्याप्रमाणे तयार होईल. या मिश्रणाची छान आपल्याला पारी करून त्यात आपण चीज भरणार आहोत. हे बघा, हातावर अशी मिश्रणाची छान पारी करून घ्यायची. त्यात नंतर मी मोझरेला चीजचे तुकडे टाकणार आहे. ह्याऐवजी तुम्ही प्रोसेस चीजही वापरू शकता. चीजला शक्यतो मिश्रणात भरताना बाहेर येऊ द्यायचं नाही. बाहेर आल्यास ते तेलात सुटून अंगावर उडू शकेल. ह्याची छान गोळा करून हातावर थोडासा चपटा आकार देऊन साईडला ठेवायचे आहे. नंतर हे गोळे असे दिसतील. एक साईडला 2 ब्रेड क्रम्सचा चुराही आपल्याला करून घ्यायचा आहे. हे गोळे फुटू नयेत म्हणून आपण त्याची कॉर्नफ्लोअरची पेस्ट तयार करणार आहोत. 1 चमचा मैदा, 1 चमचा कॉर्नफ्लोअर हे दोन्ही एका भांड्यात घेऊन चवीनुसार मीठ आणि त्याची भज्याच्या पिठासारखी कन्सिस्टन्सी करायची आहे. आपण बनवलेले गोळे मैद्याच्या पेस्टमध्ये घोळून ब्रेड क्रम्स मध्ये टाकायचे आहे. ब्रेड क्रम्स छान त्याला सर्व साईडने लागले पाहिजेत. नंतर हा गोळा अलगद हळूच सगळ्या साईडला लावून छान थापून घ्यायचा, म्हणजे जेणेकरून ब्रेड क्रम्स तेलात सुटणार नाही. एक साईडला मी तेलही तापायला ठेवलेले आहे. आपण हे सर्व गोळे तयार करून फ्रीजर मध्येही डीप फ्रीज करू शकता. जेव्हा तुम्हाला हवे असेल तेव्हा तुम्ही हे तळून सर्व्ह करू शकता. हे बघा, आता मी हे गोळे मंद आचेवर तळणार आहे. मंद आचेवर तळण्यासाठी किमान 5-1 मिनिटं लागतात. 5-1 मिनिटात छान सोनेरी रंगावर खरपूस तळून झाल्यावर तेलात ब्रेड क्रम्स सुटतही नाहीत आणि कलरही छान सोनेरी येतो. हे बघा, पोटॅटो क्रोकेट्स असे तयार होतील. आपण हे हिरव्या चटणी सोबत किंवा लाल चटणी सोबत सर्व्ह करू शकता. धन्यवाद.